आता आम्ही पोहोचलेलो आहे गाईज. 3 किलोमीटर फक्त. 3 किलोमीटर नंतर आम्ही पहिले प्रसादाला जाणार आहे, कारण 9 साडेनऊ ला प्रसादाला हे बंद होतं. पहिले आम्ही खाऊ, नंतर मग आम्ही आमच्या जे नेहमीच्या हॉटेलमध्ये आम्ही तिकडे जाऊ. आता आम्ही पोहोचणार 10-15 मिनिटात. नाही ग, 3 किलोमीटर 5 मिनिटं. आणि लव पण आमचा उठलाय झोपेतून. खूप लव दमलेला सकाळपासून. आता त्याला बरं वाटते. लव उठला बिचारा सकाळपासून. हमारा शेर, हमारा प्यारा सा लडका. लवला आमचं एन्जॉय करायचं होतं, पण बिचारा उलट्या करून घायल. काय लव बोल काहीतरी कॉमेडी. ओके ओके. आता आम्ही लवला मस्त फ्रेश करणार, थंड प्यायला देणार लवला. काय लव आईस्क्रीम देणार. प्रसाद खायला इथं जेवायला चाललोय. जेवायला प्रसाद खायला जेवायला. हो जेवायला. प्रसादाला त्यालाच बोलतात, ते जेवण आहे. ते प्रसादाला माहिती, ते प्रसादाला नाव दिलेलं त्यांना. हे बघा गाईस, इथला नजारा पण बघा किती छान आहे. वाजलेत रात्रीचे 8. आता आम्ही पोहोचलोय शिर्डी मध्ये. शट अप. हे बघा तर गाईस, आम्ही गाडी पार्क केली आणि आता निघालोय साई बाबा. आता आम्ही चाललोय प्रसादासाठी. हे बघा गाईस, हे बघा शिरा, कढी आहे, डांगरची भाजी, उसळ, भात, चपाती, पापड आणि ही शेंगदाण्याची चटणी. मस्तपैकी जेवण आहे. या सगळे जेवायला. गाईस बघा, आम्ही संगती जेवायला बसलो. आमचं जेवण झालं, पण या दोघीचं जेवण झालं नाही अजून. बघितलं? हे बघा, आमचा लव पण जेवलाय. केलेला. हे बघा दोघी पण किती उशीर काल जेवायला बसले. आम्ही पान लिया. अजीब जानवर है, कितना भी खाए फूका ही रहता है. तर गाईस, हे बघा मुलांची खेळणे पण खूप आहे इथं. ते बघा, आता आम्ही इथं या हॉटेल बघितलंय, पण आम्हाला काही इथं रूम आवडले नाही. आता आम्ही दुसऱ्या हॉटेलला जाणार. बघू दुसरीकडे जाऊन रूम कसे. हे गाईस, आम्ही फायनली पोहोचलोय रूम वर. आणि तुम्ही माझा अवतार बघू शकता किती बेकार झालाय. सो हा बघा आमचा रूम असा आहे. काय नुसतं झोपायचं असते. आणि हे एवढं चिटर लोक आहे. अरे मस्त 2-2 बॅग. हे बघा एवढं 3-3 हट्टा बॅग मला देऊन टाकले. हमारा वॉशरूम. ये हमारा रूम था. अभी तक मम्मी पापा नहीं आले. अभी तक मम्मी पापा नहीं आले. वाह वाला मराठी. आणि तुम्ही माझा लुक बघू शकता. फुल काय कंचनासारखा झालाय माझा लुक. सो तुम्ही बघितलंय जसं की आम्ही पोचलोय. आणि आता पहिले तर तोंड धुवायचंय, कारण की फुल कंचनासारखा लुक झालाय. आईची एंट्री, मम्मीची एंट्री. कंचनाचा लुक कसा वाटला तुला? सो आता काय फ्रेश होऊ. आता तर सध्या 9:30 वाजलेत. बघू आता 9:30 वाजलेत आणि जमलं तर बाहेर जाऊ. तर हाय गाईस, गुड मॉर्निंग. आम्ही सगळे आता झालोय फ्रेश. तर आता आम्ही जाणार शिर्डी मंदिरात दर्शनाला. आता बघू तिथं गर्दी आहे का नाही. आता आम्ही पटापट सगळे रेडी होतोय. झोपेतून उठल्या आणि कशा बसलेत ना, रेडी ना काय. लव इकडे बघ बाबू.
आता लवला आमच्या आज बरं वाटते, पण बघू खाली गेल्या लवचा चेहरा बघा कसा झालाय. तर गाईस चला भेटूया थोड्या वेळाने. ओके. तर गाईस आम्ही दर्शन घेऊन आलोय आणि तिथं आहे ना मंदिराच्या इथं मोबाईल अलाउड नाही म्हणून आम्ही मोबाईल नाही घेऊन गेलेलो, मोबाईल रूममध्येच होता आमचा. तर आता आम्ही आलोय दर्शन घेऊन. आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आणि नाश्ता जाणार. बघा लव बघा कसं आम्ही निघणार होतो, पण लव बोलला की पप्पा थोड्या वेळ थांबा, मला कसं तरी होते. आणि आम्ही जाणार होतो वॉटर पार्कला, पण आता लवची तब्येत खराब तर आमचा प्लॅन कॅन्सल झालाय. आता आम्ही घरी गेल्यानंतर लवची तब्येत बघा कशी होणार, मग तर काय खरं नाही. लव तर हाय गाईस, आता आम्ही निघालोय नाश्त्याला जाणार, नाश्ता करणार मस्तपैकी छान आणि नंतर घरी. सगळा प्लॅन आमचा कॅन्सल झालेला आहे. लव पुढे सगळ्यांना होतोय प्रवासात प्रॉब्लेम होतो की नाही गाईस, सगळ्यांना होता उलट्या, असं कोणीच नाही. काय ते बघा साईबाबा छान अशी आहे, समोरच मंदिर आहे साईबाबाचं आणि माहिती आहे फोन अलाउड नाही आतमध्ये म्हणून आम्ही नाही घेऊन गेलेलो. आता आम्ही इथं मस्त नाश्ता करणार आहे. तर गाईस हे बघा आम्ही नाश्त्याला बसलेलो आहे. मी घेतलंय इडली वडा, मिस्टरांनी घेतली मिसळ पाव, मुलींनी घेतलंय, माझ्या एका मुलीने घेतलाय मसाला डोसा, एकीने घेतली मिसळ पाव, मुलांनी पण मिसळ पाव. एन्जॉय नाश्ता. तर गाईस फायनली आम्ही आता निघालोय. आम्ही केलाय नाश्ता मस्त पैकी छान आणि बघून घ्या शिर्डी. हे बघा. आणि गाईस दादा हरला आणि ताई जिंकली आल्या बाहेर कोण पाहिजे. प्रेम कसं वाटलंय? एकदम मस्त. दर्शन पण एक नंबर. पाण्यामध्ये खेळून कसं वाटलंय? पाण्यामध्ये तर आम्ही स्वप्नात खेळलो काल रात्री. मुंबईला भरपूर कचऱ्याच्या भावात ते. गाईज आम्ही थांबलेलो मध्ये, मम्मीला व्हिडिओ काढायचा होता ड्राईव्ह करताना आणि मम्मीने काहीतरी केलं काय माहिती, गाडी पुढे जातच नव्हती, नाही जात होता पुढे. आणि मस्त तिथं आम्ही टेन्शन मध्ये आणि तिथं काकड्या खात बसलेली. ते बघा. अरे तुझ्या पप्पाला पण नाही कळालं, बघितलं का? ब्रेक दाब, ऍक्सिलेटर देऊ नको. शांत बस जरा. पप्पा प्रँक करत होते. Papa have an experience of 18 or 17 years. ताई हिला मी काय बोललो होतो, गाडी चालवताना करायचं असतं, असं थोडी कोण पकडतं. अहो मी कुठं कशावर पाय नाही ठेवलेला, तर फक्त ट्रेनिंग पकडलेली. फायनली आम्ही निघालोय. पप्पाने एका फ्रेंडला कॉल केलेला त्यांनी सांगितलं आणि आता आम्ही निघालोय. पाहून चिक्का बघ किती मस्त एकदम छान मस्त आहे. आपल्याकडे एक बघायला भेटत किती शेत आहे बघ की नाही. प्राची ताई मस्त वाटत. चालू आहे काय गपची बस रे. हॅलो. आता आम्ही फायनली मुंबईला पोहोचलो आहे. खूप ट्रॉफिक आहे, खूप ट्रॉफिक आहे. ट्रॉफिक लागली भिवंडीला खूप ट्रॉफिक आहे. प्रतिभा शिट यार. ओ माय गॉड. ओ नो यार गाडी चालवतो. ओ माय गॉड झालं. खूप ट्रॉफिक लागली आम्हाला. आम्ही आलोय मस्त पैकी 3 तासामध्येच पोहोचलोय मुंबईला आणि इथे येऊन आमचा 1 तास गेलेला आहे. अशी ही मुंबई आपली जीवाची. 27 मिनिटापासून. आणि मी रील बनवण्यासाठी गाडी चालवणार होती, पण आमची गाडी स्टार्ट नाही झालेली आहे. माझे रील पण बनवायचे राहून गेले. तर गाईस आता आम्ही पोहोचलोय, थोड्याच वेळात पोहोचणार आहे आम्ही घरी. ओके. हे गाईस आता आम्ही आलोय शिर्डीहून आणि लय मस्ती केली, खेळलोय आणि हा व्लॉग मी एंड करतोय कारण की मम्मी कुठं गेली आहे. तर मी एंड करतोय व्लॉग. आम्ही खूप मजा केली. मिळतो आम्ही तुमच्या नवीन
नवीन ब्लॉग मध्ये गुड नाईट से ड्रीम बाय लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट बाय